काय माझ्या मुलांसारखं तुमच्याही मुलाला बीट खायला आवडत नाही का फारसं? तर ही रेसिपी खास त्यांच्यासाठी. मिक्सरच्या भांड्यामध्ये बीट, टमाटे, 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं. बीटचे जाडसर तुकडे राहिले असतील ना तर काढून घ्या. पाव चमच खायचा सोडा टाकायचा, इनो टाकलं तरीही चालेल आणि नाही टाकलं ना तरीही चालेल. बॅटर तयार. तव्यावर थोडंसं तेल टाकलं, 2 पळी बॅटर टाकलं, हलकंसं पसरून घेतलं. आता गॅसची फ्लेम बारीक ते मीडियम ठेवायची. पाहू शकता मस्त त्याला छान अशी जाळी उठलेली आहे. त्यावर मुलांच्या आवडीचं चीज टाकायला मात्र विसरायचं नाही. भरभरून चीज टाकायचं. त्यावर भाज्या घातल्यानं तरी चालेल. फक्त मी चीज टाकलं, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स टाकलं आणि कढी टाकून छान उलटपुलट करून मस्त असं भाजून घेतलं. तर या ठिकाणी खूपच मस्त बीटरूटचा चीजी असा हा उत्तप्पा तयार झालेला आहे. चवीला म्हणसाल तर एक नंबर झाला. पण माझी बनवायची पद्धत तुम्हाला आवडली की नाही? कमेंट्स करायला मात्र तुम्ही विसरू नका. धन्यवाद. तुम्हालाही हलका फुलका पांढरा शुभ्र तांदळाचा केक आवडतो का? तर ही रेसिपी तुमच्यासाठी. अर्ध्या तासापूर्वी तांदूळ भिजत घातले. त्यामध्ये अर्धी वाटी साखर, 1 वाटी साईसकट दूध टाकलं आणि एकदम बारीक असं फिरवून घेतलं. 1 चमचा ईस्ट, अर्धी वाटी मैदा चाळून घातला. 2 चमचे तूप, विलायचीची पावडर, चिमूटभर मीठ टाकलं, मिक्स केलं. आता झाकण ठेवून 15 ते 20 मिनटंच फक्त राहू द्या. 15 ते 20 मिनटामध्ये छान असं फर्मंट होते उन्हाळा दिवस असल्यामुळे. हे पहा अजून एकदा मिक्स करायचं आणि तूप लावलेल्या वाट्यामध्ये हे टाकून घ्यायचं. वरून काळे तीळ फिरवायचे असतील तर फिरवा. त्यानंतर गरम पाण्यामध्ये फक्त 5 मिनटं राहू द्या. छान फुलल्यानंतर गॅस चालू करायचा आणि 10 मिनटं फुल गॅसवर होऊ द्यायचं. 10 मिनटामध्ये तयारच झाला. तर पाहू शकता दिसायला जेवढा मस्त दिसत आहे की नाही, चवीलाही एक नंबर आहे. खरं सांगते मी पहिल्यांदाच बनवला पण घरामध्ये सगळ्यांना प्रचंड आवडला. आता तुम्हाला कोणाकोणाला तांदळाचा केक आवडतो मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका. आणि दुधासोबत बासुंदीसोबत एक नंबर असा हा केक लागतो. पण माझी बनवायची पद्धत कशी वाटली? तुम्हालाही फणसाची भाजी भारी आवडते का? तर आजची रेसिपी खास तुमच्यासाठी. सगळ्यात प्रथम फणस गरम पाण्यातून काढून घ्या. नंतर कढईमध्ये तूप टाकायचं, त्यामध्ये फणस टाकायचा, वरून हळद, मीठ आणि लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. आता हे परततेपर्यंत मसाले भाजून तयार आहेत. तर सगळ्यात प्रथम कोरडे मसाले काढून घ्यायचे आणि नंतर ओले मसाले टाकायचे. त्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची जरूर टाका आणि एकदम बारीक वाटून घ्या. फणसही परतून तयार आहे. तेलामध्ये जिरं, मोहरी कडकडल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा, लालसर असा परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि वाटलेलं वाटण टाकायचं. वरून थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत ग्रेव्ही परतून घ्यायची आहे. हे पहा छान अशी ग्रेव्ही परतलेली गेली. मस्त असं तेल सुटलं, कलरही भारी आला आणि वास म्हणसाल ना तर अख्ख्या घरभर या ग्रेव्हीचा वास सुटलेला आहे. त्यावर परतलेलं फणस टाकायचं. जर तुम्हाला सुक्की भाजी खायची असेल ना तर फक्त मिक्स करा. झाकण ठेवून 5 मिनटं बारीक गॅसवर होऊ द्या. सुक्की फणसाची भाजी तयार होते. पण मला रस्सा बनवायचा तर गरम पाणी करून टाकायचं, छान शिजू द्यायची, वरून कोथिंबीरी फिरवायची. तर या ठिकाणी फणसाची रस्सा भाजी तयार झालेली आहे. चवीला म्हणसाल ना तर एक नंबर अशी ही भाजी लागते. पण माझी बनवायची पद्धत आवडली की नाही कमेंट्स करायला मात्र तुम्ही विसरू नका. आणि तुम्हाला कोणाकोणाला फणस आवडते हेही मला कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. तुम्हाला पण उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस काहीतरी खावंसं वाटते का? तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी. जर मला भातासोबत काही झटपट बनवायचं असेल ना तर आजची रेसिपी खरंच खूप मस्त आहे. त्यासाठी पालक स्वच्छ धुवून एकदम बारीक असा चिरून घेतला. तेलामध्ये जिरं, मोहरी कडकडल्यानंतर बारीक चिरलेलं लसण, थोडंसं अद्रक, उभा पातळसर चिरलेला भरपूर कांदा हलकासा परतून घ्यायचा. इथपर्यंत परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर टाकून छान मिक्स करायचं. नंतर चिरलेला पालक टाकायचा, छान असा परतून घ्यायचा. आता झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची. तोपर्यंत दही मस्त असं फेटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान वाफ आलेली आहे. गॅस बंद केलेला आहे, मिक्स केलेला आहे. त्यानंतर फेटलेलं दही त्यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करायचं. तर या ठिकाणी खूपच मस्त असा हा पालक दह्याचा रायता बनवून तयार झालेला आहे. भातासोबत खरंच अप्रतिम असा हा लागतो. जरूर बनवा आणि कसा झाला मला कमेंट करायला विचारू नका. एक नंबर अशी ही रेसिपी झालेली आहे की नाही? चवीला मस्त.